आज सकाळपासूनच सगळीकडे असं काळं काळं झालेलं आहे, अजिबात म्हणजे ऊनच आलेलं नाही आहे. त्यामुळे आज असं वाटतंय की पाऊस होऊ शकतो. तर बघूयात, सो की आज पाऊस झाला पाहिजे. मी खरंच खूप वाट बघते की कधी एकदाचा पावसाळा सुरू होत आहे. इतकं गरमीने परेशान झालेले आहे मी. सो आणि आज अधिक मास स्पेशल सगळे पाहुणे घरी आज जेवायला येणार आहेत. म्हणजे माझे सासरकडचे, माहेरकडचे सगळे येणार आहेत धोंडे खायला. म्हणजे आमच्याकडे अधिक मासामध्ये धोंडे असंच म्हटलं जातं की खायला या म्हणून. तर आज पुरणपोळीचा बेत असणार आहे. तर मम्मी येत आहे मला मदत करायला. म्हणजे ॲक्च्युली मम्मीनेच ठेवलेले आहेत, पण इथे सगळ्यांना सोयीचं आहे माझ्या इथे, म्हणून मग सगळ्यांना इथेच बोलून घेतलेलं आहे. कारण हे माहेरकडचे धोंडे असतात. तर मग मम्मी येते सगळं घेऊन सामान, किंवा ती पण येते. बाकी तोपर्यंत मी घरातलं सगळं आवरून घेतलेलं आहे. आणि मस्त असं वातावरण झालं तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात, म्हणून व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. बघूयात आजच्या दिवसामध्ये काय काय, खूप म्हणजे घडणार तर खूप काही आहे, पण मला काय काय शूट करायला जमतंय बघूयात. मला जेवढं शक्य होईल तेवढं तर मी घेईलच. पण ना माझा एक प्रॉब्लेम होतो की सगळे आले ना की मग मी त्याच्यात एवढी हरवून जाते ना की मग नंतर मला लक्षात येतं अरे मला शूटसुद्धा करायचं होतं. तर असंच होतं नेहमी, म्हणून बऱ्यापैकी खूप काही गोष्टी मिस होऊन जातात शूट करायच्या. पण असो, आता ते सवय नसल्यामुळे हळूहळू होईल सवय. आणि तर बघू आता कसा जातोय आजचा दिवस. चला मग. तर आज पुरणपोळीचा बेत होता, म्हणून इथे मी डाळ शिजायला घालत होती आणि त्याचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला असं मला वाटलं, पण तो काही रेकॉर्ड झालाच नाही. त्यानंतर मग देवपूजा करून घेतली, दारात छोटीशी रांगोळी काढली, उंबरठ्याचं मस्त असं पूजन करून घेतलं. आणि इथे पप्पा जाऊन भरपूर अशी शॉपिंग करून आले होते, कारण अधिक महिना त्याच्यामुळे वाण द्यावं लागतं, किंवा जे पाहुणे मंडळी असतात त्यांना टोपी टावेल वगैरे सगळं द्यावं लागतं. त्यामुळे ते सगळं ते खरेदी करून आले होते. तर असं म्हणतात की दारातल्या ज्या चपला असतात त्यावरून माणसांच्या मनांची श्रीमंती समजून येत असते. तर दारामध्ये इतक्या सगळ्या चपला होता की इतकं घर मस्त माणसांनी भरलेलं होतं ना. घरात सगळे हसण्याचे, गप्पा मारण्याचे असे आवाज येत होते ना. तर काही माणसं तुम्हाला हॉलमध्ये दिसत असतील, फक्त एवढीच माणसं नव्हती घरामध्ये. तर अजून किती माणसं आहेत ते तुम्हाला थोडं थोडं हळूहळू पुढे समजेल. आणि जे तुम्हाला सगळी जेवणारी मंडळी दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये फक्त जे गुलाबी शर्ट आहेत ते माझे वडील आहेत, ते सोडून बाकी सगळे माझी सासरची माणसं होती. तर सुरुवातीला त्यांनी जेवण केलं. आणि आता मुंबईसारख्या ठिकाणी एकाच वेळी तर सगळी माणसं जेवू शकत नव्हती, त्यामुळे अशी थोड्या थोड्या बॅचेसनी सगळी माणसं बसणार होती जेवायला. आणि इकडे आम्ही किचनमध्ये आमच्या तिघींचा गोंधळ सुरू होता. गोंधळ म्हणजे की आमची गडबड सुरू होती की कोणाला काही कमी पडायला नको, काय हवं आहे काय नको याची सगळी तयारी चालू होती. आणि ही सगळी बेडरूममध्ये जी माणसं होती ही सगळी माझी माहेरची माणसं होती. तर यांच्या इकडे छान मस्त निवांत अशा गप्पा सुरू होत्या. सगळ्यांचे जेवण उरकून झाल्यानंतर आम्ही पटकन छोटंसं असं डेकोरेशन करून घेतलं. अजून आम्ही जेवण करण्याचं बाकी होतो. आणि असं कसं वाटलं डेकोरेशन ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नंतर मम्मीनं औक्षणाची तयारी केली. आणि हे माझी मोठी बहीण आणि मोठे दाजी आहेत, तर पहिलं त्यांच्यापासून सुरुवात केली स्वागताला. आणि अधिक मास असो किंवा इतर कोणतेही सण असो, या सगळ्यात मागचा हेतू फक्त एवढा एकच असतो की सगळ्यांनी एकत्र येऊन छान मस्त जेवण केलं जातं, गप्पा गोष्टी होतात. आणि आपल्या रोजच्या धावत्या राहाडगाडग्यातून एक छोटासा विश्रांतीचा किंवा विरंगुळाचा हा क्षण असतो. तर प्रत्येक ठिकाणी अधिक मास साजरा करण्याची वेगवेगळी प्रथा असते, परंपरा असते. बऱ्याच जणांकडे अनारसे वगैरे वाण म्हणून दिले जातात, पण आमच्याकडे असं नसतं. तर आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो, पाहुणे रावळ्यांना बोलवलं जातं आग्रहाने आणि जेवण केलं जातं. आणि जो लेक आणि जावई असतो ना त्यांच्यासाठी आहेर म्हणून कपडे किंवा जोडवी, जे सौभाग्याचे वाण असतात ते दिले जातात. आणि बस एवढंच पद्धतीने सिंपल आमच्याकडे साजरा केला जातो. तर ताटामधलं काहीतरी प्रत्येक लेकीला घास भरवायचा, म्हणून आम्हाला पप्पा म्हटले की दुधाचा घास भरूयात. आणि दुधाची जी वाटी होती जी मम्मीने उचललेली होती ती खूप काठोकाठ भरलेली असल्यामुळे ती भरवताना सांडायला लागलं होतं. आणि म्हणूनच आम्ही सगळे इतके जोरजोरात हसत होतो. तर हेच सगळं होत असतं ज्यावेळेस आपण सगळे असे एकत्र येत असतो. आणि असे हसण्याचे, खिदळण्याचे घरामध्ये आवाज असतील ना, तर अगदी पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये वाटत असते. आणि इतकं सगळं माझं एक कुटुंब आहे मोठं. तर ही माझी छोटीशी अशी भाची आहे, तर तिला डान्स करायला खूप आवडतो, म्हणून आम्ही मस्त असं टी व्हीवरती गाणं लावलं आणि ती आम्हाला छान डान्स करून दाखवत होती. तर संध्याकाळची वेळ झालेली, संध्याकाळी कोणाला चहा पिण्याची इच्छा नव्हती, कारण आता सध्या इतकं गरम होत आहे.
म्हणून मस्तपैकी थंडगार सरबत आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि ज्या उरल्या ज्या गप्पा होत्या त्यासुद्धा मारून घेतल्या, कारण आता थोड्या वेळाने सगळेच जाणार होते म्हणून. तर मी खूप नशीबवान आहे की माझी सासरची माणसंसुद्धा खूप प्रेमळ आणि आमची जॉईंट फॅमिली आहे आणि माहेरची माणसंसुद्धा अगदी हौशी आणि प्रेमळ आहेत. तर अशा दोन्ही फॅमिलीज एकत्र येऊन मस्त असं थाटात आमचा दुसरा अधिक मास साजरा झालेला आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.